हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॉम्बे हायकोर्ट लिपिक मुंबई उच्च न्यायालय लिपिक याचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत प्रिव्हियस इयरचा। कधी झाली होती ही एक्झाम? तर 26 फरवरी 2023, 26/2/2023ला ही एक्झाम झाली होती। त्याचा आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत प्रिव्हियस, म्हणजे इनडायरेक्टली आपण आपल्या मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची जी क्लर्कची एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहत आहोत। ओके, पूर्ण 6च्या 6ही सब्जेक्टची इथे क्वेश्चन तुम्हाला इथे या पेपरमध्ये दिसेल। कोणकोणते सब्जेक्ट आहे सिलेबसमध्ये तुम्हाला एकदा पुन्हा रिपीट करून घेतो। 1 आणि 2 लक्षात ठेवा, मॅथ्स आणि रिझनिंग। त्यानंतर तिसरा सब्जेक्ट लक्षात ठेवा, इंग्लिश। ओके, मग 4था, 5वा आणि 6वा। इंग्लिश नंतर एक मराठी लक्षात ठेवा, इंग्लिश नंतर मराठी, जीके आणि कॉम्प्युटर। ठीक आहे, अशा 6 विषयांवर तुम्हाला या एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाते आणि टाईम असतो एकूण 90 मिनिटं। ओके, 1 तास, 11:30 ते 12:30ला हा पेपर होता। 1 तास किंवा 60 मिनिटं, 60 मिनिट टाईम असतो। 90 क्वेश्चन आणि 90 मार्क, 90 क्वेश्चन आणि 90 मार्क। मार्क्स याचं त्याला काय म्हणते पेपरचं। आणि हे पेपरचं काय पॅटर्न काय, तर 90 क्वेश्चन 90 मार्क आणि 60 मिनिटं वेळ किंवा 1 तास तुम्हाला वेळ असतो। ठीक आहे, एका तासामध्ये 90 क्वेश्चन अटेंड करणं खूप मोठं एक कठीण काम मानू शकतो मी। थोडं तुम्हाला इथं फास्टमध्ये घ्यावं लागेल। ओके, फास्टमध्ये क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि एवढे 6 घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाते। आता हे 6 घटक म्हणा किंवा 6 विषय, 6 विषयापैकी कोणत्या विषयावर किती मार्क येते, किती क्वेश्चन येते ते सांगतो तुम्हाला मी। ते मॅथ आणि रिझनिंग 20-20, इंग्लिश 20-20। ठीक आहे, बाकीचे 10-10 क्वेश्चन बाकी। मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश 3 सब्जेक्टचे 20-20 क्वेश्चन आणि बाकीचे 10-10 क्वेश्चन, असे एकूण 90 क्वेश्चन। 20 आणि 20, 40 आणि 20, 60, 70, 80, 90, एकूण 90 क्वेश्चन तुम्हाला इथे विचारल्या जाते। ओके, आता सिरियल नंबर बघतो म्हटलं, सर्वात आधी कोणता विषय येते, तर जीके। सर्वात आधी जीके विषय येतो, त्यानंतर इंग्लिश हा विषय घेतला जातो मला वाटतं, मग त्यानंतर कम्प्युटर आहे खरं, मग मॅथ, रिझनिंग आणि सर्वात शेवटी मराठी। ठीक आहे, तर पाहून घ्या, तेवढं काही मागं पुढे झालं हे सब्जेक्ट मागं पुढे एखादी होऊ शकतो, परंतु तेवढे 6 सब्जेक्ट किंवा 6 विषय सांगितले, तेवढे विषय तुम्हाला या एक्झाममध्ये विचारले जाते। 6 विषयांवर हा पेपर असतो। ठीक आहे, चला कार्यक्रमाला आजच्या सुरुवात करू। पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे, तर काय नाही, जसं पेपरमध्ये दिलं आहे सेम, जसं पेपरमध्ये दिलं आहे त्यानुसार आपण तो पेपर आपण इथे सोडवून घेऊ। ठीक आहे, कोणता पेपर आहे तर डबल एकदा पुन्हा सांगतो, तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून देतो। हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे येथील उच्च न्यायालय। ठीक आहे, क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग और रिटर्न टेस्ट। क्वेश्चन पेपर कसा, तर तुमचा क्वेश्चन पेपर किंवा रिटर्न टेस्ट आहे फॉर द पोस्ट ऑफ क्लर्कची एक्झाम। डेट ऑफ एक्झामिनेशन 26/2/2023। 2023 जो पेपर झाला तो आपण इथे पाहणार आहोत, क्लर्कचा मुंबई उच्च न्यायालय। कशासाठी पाहणार आहोत, तर नागपूर खंडपीठाच्या पेपरसाठी आपल्या। पहिला घटक आहे जीके, वाचा क्वेश्चन जीके मध्ये। एक मिनिट, पहिला क्वेश्चन आहे जीके। हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राचा गव्हर्नर कोण आहे, तर राम बाईस। ठीक आहे, 2023 मध्ये पेपर झाला होता। 2023 मध्ये राम बाईस हे गव्हर्नर होते। आज 2024 मध्ये पण तेच आहे। ओके, विच कंट्री हॅज वोन द 2020 फिफा वर्ल्ड कप? 2022 फिफा कोण जिंकलं, तर अर्जेंटिना। ओके, चला, हु इज आर्मी चीफ ऑफ इंडिया? भारताचा आर्मी चीफ कोण आहे, तर मनोज पांडे। 2023चा आहे आणि 2024ला पण हाच आहे। ठीक आहे, 2024ला पण हाच आहे, इथे पण 2024ला 22 सरस आहे। ठीक आहे, चला, त्यानंतर इन व्हिच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज एस्टॅब्लिश्ड? बॉम्बे हायकोर्ट एस्टॅब्लिश कधी झालं, तर 1962। बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, तर 1962। ओके, चला, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म्ड बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. ठीक आहे, बॉम्बे ऑर्गनायझेशन ॲक्ट. ठीक आहे, हा कधीचा आहे तर 60चा आहे ना, मला एकदा चेक करू. हो, 1960चाच कायदा आहे. बॉम्बेचा कायदा कितीचा? बॉम्बे 1960मध्येच झाले ना महाराष्ट्र आणि गुजरात, आणि ॲक्ट तो 60चाच ॲक्ट होता. ठीक आहे, बरोबर. महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म्ड बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट इन 1960 आपलं बरोबर आहे. ओके, चला. आणि बाकी अदर स्टेट, बरेचसे स्टेट मित्रांनो 56च्या ॲक्टनुसार आपले झाले. 1956च्या ॲक्टनुसार बरेचसे राज्य स्थापन झाले 56च्या ॲक्टनुसार. ओके, चला. आपलं महाराष्ट्र गुजरात म्हटलं तर 1960च्या ॲक्टनुसार. आणि ॲक्ट कोणता होता तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960. चला, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? लोकसभेत महाराष्ट्राची किती सीट आहे तर 48 सीट आहे. ठीक आहे, चला एक मिनिट. हो, बरोबर आहे ना, 48. हा, 48 बरोबर, 48. हां, आणि आपल्या विधानसभेत विधानसभेत सीट किती आहे तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सीट आहे तर चेक करून घ्या. 288 असेल. ठीक आहे, महाराष्ट्र लोकसभेमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये, आपल्या भारताच्या लोकसभेत आपली 48 सीट आहे. ओके, आणि आपल्या विधानसभामध्ये 288. एकदा चेक करून घ्या फक्त. महाराष्ट्र विधानसभेत 288 सीट आहे, इकडं लोकसभेमध्ये 48. व्हिच सिटी इज नोन ॲज फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? भारताची फायनान्शियल कॅपिटल, आर्थिक राजधानी कोणती आहे तर हे तर सगळ्यांनाच माहीत असेल, मुंबई. नेक्स्ट, व्हिच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र? महाराष्ट्रामधील सर्वात मोठे डिस्ट्रिक्ट कोणतं तर अहमदनगर. लोकसंख्येनुसार चेक करा. आधी ठाणे होतं, आता बहुतेक पुणे असेल. ठाण्याचं विभाजन झालं, पालघर वगैरे झाला, तेव्हा मला वाटतं आता पुणे वगैरे असेल लोकसंख्येनुसार. ओके, चला. पण आपल्या लोकसंख्येनुसार नाही विचारलं इथे, फक्त लार्जेस्ट म्हटलं, लार्जेस्ट सिटी डिस्ट्रिक्ट विचारलं, लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट विचारलं तर क्षेत्रफळाचा विचार करायचा फक्त. ठीक आहे, लोकसंख्येचा काही संबंध नाही. आणि लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट, सर्वात मोठा जिल्हा म्हटलं तर अहमदनगर आहे. ओके, एक मिनिट. अहमदनगर जिल्हा, त्यानंतर आहे. व्हेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी. मराठा आणि अफगाण आर्मी, अफगाण आणि मराठा आर्मी मराठा आणि अफगाण आर्मी दरम्यान पानिपतचे युद्ध कधी झाले? तिसरं, थर्ड बॅटल. ठीक आहे, पानिपत तिसरं युद्ध कधी झालं तर लिहून घ्या मित्रांनो. 1526 मध्ये पहिले युद्ध, 1556 मध्ये सेकंड युद्ध, आणि 1761 मध्ये तिसरं युद्ध. ठीक आहे, पानिपतचं. 1526 पहिलं, 1556 दुसरं, आणि 1761 तिसरं युद्ध पानिपत मराठ्यांसोबत झालं होतं. मराठे आपला कोणता? सदाशिवभाऊ सोबत. ओके, चला. सदाशिवभाऊ सोबत कोण झालं होतं? अहमदशाह अब्दाली होता का? चेक करून घ्या, काही नाही. परंतु मित्रांनो मोस्टली ह्या दोनवर खूप कमी प्रश्न विचारतो. पहिला आणि दुसऱ्या युद्धावर कमी प्रश्न विचारतो, तिसऱ्या युद्धावर प्रश्न विचारतो, आणि हा एक नॉर्मल प्रश्न विचारतो. कोणता? वर्ष किती, वर्ष विचारते, जे की बऱ्याचशा लोकांना हे डायरेक्ट आता माहीत असेलच. ठीक आहे, आझाद हिंद सेना वॉज फॉर्म्ड विथ द असिस्टन्स ऑफ. आझाद हिंद सेना जपान. कुठं आपण बनवली? जपान. ओके, नेक्स्ट. म्हणजे कोणासोबत बनवली, कोणाच्या सहकार्याने बनवली? जपान. इट वॉज पास्ट मिडनाईट. सो इंग्लिश चालू झाले आपले. ठीक आहे, चला. जीके 10 क्वेश्चन होते, इंग्लिशचे 20 क्वेश्चन आहे. बघा, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश 20 क्वेश्चन आहे. बाकी जीके, मराठी आणि कम्प्युटर नॉलेज 10 क्वेश्चन. ओके, चला. इट वॉज पास्ट मिडनाईट, सो देअर वेअर रिकम्स ब्लँक पीपल ऑन द स्ट्रीट. फ्यू. ठीक आहे, फ्यू म्हणजे कमीत कमी, खूपच कमी. ओके. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन फ्रॉम सी. सीचं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन किंवा भावाचक नाम सीचं होते सेइंग, सीन, साईट. ठीक आहे, सीचं साईट भावाचक नाम. रिकाम जागा, त्याला काय म्हणतात? ब्लँक. प्लेईंग फुटबॉल, ही प्लेज क्रिकेट. आता बघा, हे दोन तर येणार नाही, अल्दो नाही, अल्सो नाही येणार. ठीक आहे, पहा, बिसाईड आणि बिसाईड्समध्ये, परंतु बिसाईड म्हणजे होते च्या बाजूला, आणि बिसाईड्स म्हणजे इन ॲडिशन टू, म्हणजे
बिसाइड्समध्ये बाजूला होते आणि सॉरी बिसाइड म्हणजे बाजूला आणि बिसाइड्स म्हणजे इन ॲडिशन टू, या व्यतिरिक्त आणखी तो क्रिकेट खेळतो आणि म्हणजे फुटबॉल खेळतो आणि क्रिकेट खेळतो. ठीक आहे, म्हणजे फुटबॉल व्यतिरिक्त क्रिकेट खेळतो. फुटबॉल तो खेळतो शिवाय क्रिकेट पण खेळतो. ठीक आहे, चला आन्सर काय तुमचं तर बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजे काय तर इन ॲडिशन टू, आणखी, या व्यतिरिक्त, सॉरी आणखी म्हणण्यापेक्षा या व्यतिरिक्त तो हा एक खेळ तर खेळतो शिवाय तो दुसरा पण खेळ खेळतो. ओके, चला बिसाइड्स म्हणजे तर त्या बाजूला. ही व्यक्ती माझ्या बाजूला बसली आहे, असं ही व्यक्ती माझ्या बाजूला बसली आहे, एका चिमणीच्या बाजूला दुसरी चिमणी बसली आहे, असं जर वाक्य असतं तर बिसाइड्स आलं असतं. परंतु इथे इन ॲडिशन टूचा सेन्स बनतो म्हणून तुमचा आन्सर काय तर बिसाइड्स. ठीक आहे, म्हणजे च्या व्यतिरिक्त म्हणजे आणखी. ठीक आहे, ही फिल द ग्लास विथ वॉटर टू द ही फिल द ग्लास विथ वॉटर टू द मार्जिन तर होणार नाही, एज नाही होणार, बॉर्डर होणार नाही, ब्रिम. ब्रिम म्हणजे काठोकाठ. ठीक आहे, काठोकाठ. ही फिल्ड द ग्लास विथ वॉटर, त्यांनी ग्लास पाण्याने भरलाय, कसा तर काठोकाठ भरलाय त्याला. द ॲडवर्ब ऑफ ब्रेव. ब्रेव हे भाववाचक नाव आहे का, पाहून घ्या ना. ब्रेव याचा ॲडवर्ब होतो एलवाय लागते, एलवाय, ब्रेवली. ठीक आहे, मला एकदा चेक करू द्या फक्त. ब्रेवली, ब्रेवली. ओके, ब्रेवली. नेक्स्ट, कम व्हॉट मे आय शॅल ॲडहेअर टू माय प्रिन्सिपल. ठीक आहे, ॲडहेअर सोबत काय लागतं तर टू लागते, प्रिपोजिशनला आहे. तुम्हाला इंग्लिशमध्ये काय करायचं तर प्रिपोजिशन करावं लागेल. मी सिलेबसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रिपोजिशन सांगितलं नव्हतं ना. आता लक्षात ठेवा, प्रिपोजिशन तुम्हाला मस्ट आहे करणं. प्रिपोजिशन स्पेलिंग एकदा पाहून घ्या. आता तुम्ही पाहून घ्या, स्पेलिंग पाहून घ्या. ओके, प्रिपोजिशन मी म्हणतो तुम्हाला जवळपास तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच पूर्णच करावं लागेल. ठीक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती इंग्लिश आणि मराठी, मराठी विषयात आणि इंग्लिश विषयामध्ये सब्जेक्टमधल्या पार्ट्स ऑफ स्पीच किंवा शब्दांच्या जाती तुम्हाला दोन्ही करावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 बघा. द बुक इज नॉट ओनली बट ऑल्सो. 13 मिनिट झाले. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो इंस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, चला इंस्ट्रक्टिव्ह. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो इंस्ट्रक्टिव्ह. जमलं, चला. इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे मनोरंजन, हे बुक मनोरंजनात्मकच नाही, म्हणजे केवळ मनोरंजक, त्याला काय म्हणतो आपण. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग, हे बुक इंटरेस्टिंगच नाही तर इन्स्ट्रक्टिव्ह पण आहे. चला, इन्स्ट्रक्टिव्ह याचा अर्थ मनोरंजन. ठीक आहे, फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ड. चुकीचा शब्द ओळखा. करेजेस बरोबर आहे, इनकरेज बरोबर आहे, मॅजिस्ट्रेट हे चुकलं. ओके, पहा मॅजिस्ट्रेटसाठी इथं जे आहे ना तुम्हाला जी पाहिजे. ठीक आहे, मॅजिस्ट्रेट. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. करेक्ट लिहिलेला शब्द पहा. मला दिसत आहे एकच दिसत आहे, बिगिनिंग, तर इथं एन डबल पाहिजे, नाही, हे कॅन्सल. ठीक आहे, बिगिनिंग BEGINNING. ठीक आहे, बिगिनिंग, सेकंड शब्द बरोबर आहे. ओके, इथं बघा हे बेगिनिंग झालं, ते आय एक्स्ट्रा वाढला तिथं बिनकामाचा. हे बेगिनिंग, इथं एन इथं डबल पाहिजे, इथं डबल झाला. ओके, तर हे चुकीचं आहे. आन्सर तुमचं 3 पहा. द साऊंड प्रोड्युस्ड बाय काऊ. काऊच्या आवाजाला किंवा गाईच्या आवाजाला काय म्हणतात तर ब्लेट. ठीक आहे, ब्लेट का ब्लेट. चला नेक्स्ट, करेक्ट द सेंटेन्स इफ नेसेसरी. जर गरज असेल तर दिलेलं वाक्य करेक्ट करा. इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 प्रोफेसर्स. करेक्ट करण्याची गरज नाही. इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 प्रोफेसर्स. इकॉनॉमिक्स हॅज आपण कधीही म्हणत नाही. बघा, इकॉनॉमिक्स असो, विषय असो, विषयासाठी तुम्ही आपण मल्टी हे वापरतो. काय तर त्याला काय म्हणते हे नाही का रे, हे सिंग्युलर आहे ना, प्ल्युरल वापरतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करेक्शन करायची गरज नाही. जसं वाक्य आहे तसंच ठेवायला पाहिजे. ठीक आहे, ए आणि बी तर होणारच नाही, नन ऑफ द अबव होणार नाही. ओके, ऑप्शन नंबर 1. अँटोनिम ऑफ ब्लंट. ब्लंट म्हणजे होते बोथोड, आणि बोथोडच्या अपोजिट आहे शार्प.
हो शार्प. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर बी शार्प. हे लेझी पण होणार नाही, इझी पण होणार नाही, स्पीडी पण होणार नाही. ठीक आहे, ब्लंट म्हणजे होते बोथड होते, बोथड किंवा बोथर, आणि शार्प म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. ओके, तीव्र, त्याला काय म्हणते बघा, असं बघा ना, एक चाकू आहे, ब्लंट चाकू म्हणजे बोथड झाला चाकू, शार्प चाकू म्हणजे आता तुम्ही समजून घ्या, ते मला शब्द सांगता येत नाही, परंतु शार्प म्हणजे त्याला आता काय म्हणते आपण, काय म्हणू, शार्प म्हणजे बोथडच्या अपोजिट शार्प. ठीक आहे, धारदार, हां धारदार. तेच चाकूला चांगली धार आहे असं म्हणू शकता. नेक्स्ट, अनफॉर्च्युनेटली ही काय जागा अ लॉट ऑफ मनी टू द बँक, borrowed डिपॉझिटेड. ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली ही डिपॉझिटेड अ लॉट ऑफ मनी टू द बँक. ठीक आहे, त्यांनी बँकेमध्ये लॉट ऑफ मनी, खूप सारे मनी डिपॉझिट केले. ओके, लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्सचं हे काय होते, क्वेश्चन टॅग, तर शॅल वी. लेट्स गो फॉर अ वॉक, शॅल वी, क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलं मी क्वेश्चन टॅग करजा कशामध्ये, तर इंग्लिशमध्ये करून जाल. क्वेश्चन टॅग ॲक्टिव्ह पॅसिव्ह क्वेश्चन टॅग वगैरे करा. आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन रिकाम जागा टेन्स. होल्ड ऑन, आय विल गेट अ पेन. हे फ्युचर सिम्पलचं असायला पाहिजे. फ्युचर कंटिन्युअसचं तर काही सेन्स बनत नाही, कारण की VING नाही, बाकी नॉन ऑफ द अबाव तर नाहीच. कारण की बघा, ह्या दोनपैकी बघा, फ्युचर टेन्स, फ्युचर सिम्पल टेन्स, मला जास्तीत जास्त शक्यता एचं वाटत आहे. ठीक आहे, बघा हे आहे आय विल गेट. ठीक आहे, विल गेट V2, हे V2च आहे ना, गेट म्हणजे गेट गॉट कॉटन. बरं ठीक आहे, एकदा पाहून घ्या, फक्त हे एक पाहून घ्या, याचा आन्सर बरोबर पाहून घ्या एकदा, गुगलवर वगैरे सर्च करा, आणि कुठे बुकमध्ये वगैरे सर्च करून घ्या. फ्युचर टेन्स आणि फ्युचर सिम्पल टेन्स दोनपैकी मला तर वाटते ए वाटते, एकदा फक्त चेक करून घ्या आपल्या याच्यावर बुकमध्ये. ठीक आहे, काही नाही ना आपल्या इथे फ्युचर टेन्स थोडंसं वाचून घ्या, झालं, दुसरं काय. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन रिकाम जागा टेन्स. वी वेअर हॅव्हिंग डिनर व्हेन इट स्टार्टेड टू रेन. बघा, वेअर हॅव्हिंग आहे आणि स्टार्टेड आहे, V3 आहे. V3 आहे म्हणजे पास्ट. हे बघा, फ्युचरचा काही सेन्स बनत नाही, पास्ट आणि हॅव्हिंग कंटिन्युअस. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर बी, पास्ट कंटिन्युअस टेन्स. वेअर आहे, हॅव्हिंग आहे आणि स्टार्टेड आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. चला ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ प्रेडिसेसर्स. ठीक आहे, प्रेडिसेसर्स अँटोनिम पाहिजे, आणि याचा अँटोनिम होते डिसेंडर. ठीक आहे, आणि मित्रांनो हे जे आहे ना, हे आहे तुमचं सिनोनिम्स आहे. ठीक आहे, सिनोनिम्स, सक्सेसर आहे सिनोनिम्स, तुमचा आन्सर काय तर डिसेंडर. ठीक आहे, एकदा मला फक्त चेक करू द्या. क्वेश्चन नंबर 27, डिसेंडर. ओके, बरोबर. नेक्स्ट, हे जे आहे त्याचं सिनोनिम्स आहे, प्रेडिसेसर, सक्सेसर. हे त्याला काय म्हणतो, हे नाही का अनुवंश किंवा मग त्याला काय म्हणतो आपण, पूर्वज किंवा मग काहीतरी असं, ते अशातलंच आहे काहीतरी, ते पूर्वज किंवा अनुवंश असं काहीतरी आहे ते. ठीक आहे, पूर्वज किंवा मग माझे अनुवंश म्हणजे आपली मागची पिढी, असं काहीतरी आहे, ते मला आठवत नाही आता. ॲम्बिजियसचं होते, ॲम्बिजियस म्हणजे होते अस्पष्ट. ठीक आहे, तुम्हाला सिनोनिम्स पाहिजे ना, स्किलफुल होणार नाही, हे होतं आहे डेंजरस होणार नाही, अनक्लिअर. ठीक आहे, अस्पष्ट म्हणजे अनक्लिअर. ॲम्बिजियस म्हणजे अस्पष्ट होते, आणि त्याचं होते सिनोनिम्स अनक्लिअर. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, फॉर्म द करेक्ट सेंटेन्स म्हणजे काय, तुम्हाला हे दिलं आहे, डिले, डोंट मेक, प्लीज, फॉर देअर. याचा सेंटेन्स करेक्ट लावा, नंबरनुसार लावा. हे नंबर तुम्हाला इथे दिलेले आहे, या नंबरनुसार लावा. ओके, बघा अशा ठिकाणी नेहमी हे प्लीज आहे ना, एक तर सुरुवातीला ठेवा, नाही तर एंडिंगला ठेवा. कुठं दिसत आहे प्लीज, 4 नंबर सुरुवातीला एंडिंगला, इथं नाही सुरुवातीला एंडिंगला, कट करा. इथं नाही, कट करा. इथे 4 नंबर एंडिंगला आहे, इथे 4 नंबर सुरुवातीला आहे. ठीक आहे, इथे 4 नंबर एंडिंगला, 4 नंबर सुरुवातीला आहे. ठीक आहे, चला आता वाक्य वाचा. अशा ठिकाणी डोंटला सुरुवात घ्या. डोंट मेक फर्दर डिले, डोंट मेक फर्दर डिले, डोंट मेक फर्दर डिले. झालं, 2 3 5 1. आता तुमचं आन्सर काय येईल, एक तर 4 2 3 5 1 किंवा 2 3 5 1 आणि शेवटी 4. ठीक आहे, 2 पैकी जे येईल ते. आता 4 2 3 5 1,
4 2 3 5 1 ठीक आहे. हे 2 3 5 1 4 आहे का नाही 2 5 चला कटलं ठीक आहे. ऑप्शन नंबर डी काय तुमचा आन्सर तर हे नाही 4 2 3 5 1 4 कुठे गेलं हो. प्लीज डोंट मेक फर्दर डिले. प्लीज डोंट मेक फर्दर डिले 2 3 5 1 2 3 5 1 ठीक आहे. प्लीज डोंट मेक फर्दर डिले एकदा लिहून देऊ का. प्लीज डोंट मेक फर्दर FURTHER डिले DELAY ठीक आहे. प्लीज डोंट मेक फर्दर डिले. नेक्स्ट फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. पुन्हा आलं ते सेम वाक्य ठीक आहे. सेंटेन्सचा क्रम लावा. सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स लिहून घ्या. सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स इंग्लिशमध्ये तुम्हाला काय शिकायचं सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स. जे मी तुम्हाला सिलेबस सांगितलं होतं ना काय काय वाचायला पाहिजे ते त्यामध्ये तुम्ही हे लिहा आता. सिक्वेन्स ऑफ सेंटेन्स फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. फॉर्म म्हणजे काय. फॉर्म म्हणजे FORM फॉर्म म्हणजे काय तर मांडणी करा किंवा सिक्वेन्स वाईज लावा. इज देम नायदर ऑफ देम इज हिअर ठीक आहे. पहा पहिले नायदर घ्या. नायदर 3 नंबर 5 नंबर ऑफ देम 2 इज 1 हेअर. हे सोपी होता क्वेश्चन एकदम. 3 5 2 1 4 कुठं आहे का 3 5 2 1 4 ठीक आहे. चला नायदर ऑफ देम इज हेअर नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये वगैरे किंवा मग नायदर नॉर आयदर ऑरच्या वाक्यामध्ये तुम्ही शिकून जा. हे विच वन कॅन बी यूज्ड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट ठीक आहे. अरे हा कॉम्प्युटर आहे ना कॉम्प्युटरवाला. चला कॉम्प्युटर नॉलेजचे तुमचे क्वेश्चन चालू झाले इथपासून. कॉम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन चालू झाले इथपासून आता. ओके चला वाचा. विच वन कॅन बी यूज्ड फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी डॉक्युमेंट बनवण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये डॉक्युमेंटची फाईल बनवण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागते हे तर MS वर्ड ठीक आहे. पहा MS पॉवर पॉईंट तर हे PPTसाठी पाहिजे. हे PPTसाठी पाहिजे. PPT बनवायचं असेल तर हे एक्सेल शीट म्हणजे ते नाही का. एक्सेल शीट म्हणजे आपण डाटा वगैरे लावतो. डाटा एंट्रीसाठी कोणतं असते ठीक आहे मला आठवत नाही पाहून घेऊ तरी. MS वर्ड क्रिएटिंग डॉक्युमेंटसाठी MS वर्ड पाहिजे. MS वर्ड फक्त मला एकदा चेक करू द्या. MS वर्ड ठीक आहे. बत्तीस नंबर. 2 काइंड्स ऑफ मेन मेमरी रॅम आणि रोम. रँडम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी रीड ओनली मेमरी. बरेचसे हे लोक येते पण हे आन्सर नाही आहे. प्रायमरी आणि सेकंड इयर आन्सर नाही आहे. रॅम आणि रोम. जेव्हा तुम्ही कम्प्युटरचं पुस्तक वाचा तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल हे सर्वात जास्त याचं महत्त्व आहे ठीक आहे. बऱ्याचशा असे शब्द तुमच्या डोळ्यासमोर जाईल हे रॅम आणि रोम. रँडम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. चला फाईल स्पेसिफिकेशन बुक आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर द यूज ऑफ हे मला वाटतं हे थांबा एक ऑपरेटर्स प्रोग्रामर्स मॅनेजर्स ऑपरेटर्स बघा. फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर द यूज ऑफ ऑपरेटर्स आहे का ठीक आहे. मला एकदा चेक करू द्या. 33 नंबर प्रोग्रामर्स ठीक आहे. आन्सर का तुमचं प्रोग्रामर्स ठीक आहे. चला ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट विच पार्ट ऑफ द कम्प्युटर आर यूज्ड ऑफ कॅल्क्युलेटिंग अँड कंपेरिंग. हे आलू ALU ओके. चला बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर आर प्रायमरीली मेंट फॉर. अच्छा येते का तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर येते ना येत असेल तर पहा. 35 नंबरला कोणता आहे ऑल ऑफ द अबव ठीक आहे. चला याचा आन्सर म्हणत आहे ऑल ऑफ द अबव. बघा बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर्स आर प्रायमरीली मेंट फॉर टू प्रोव्हाइड डाटा redundancy, handle the contingency when a file gets corrupted, to show different versions of data and programs. ठीक आहे. तर याचा आन्सर काय ऑल ऑफ द अबव. आता हे एवढं मला हे
एवढं मलाही माहीत नव्हतं, मी ते आता ऑल ऑफ द अबव पाहूनच सांगितलं. ओके, चला. व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड? डिव्हाइस ड्रायव्हर. स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड, हो, स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड डिव्हाइस ड्रायव्हर. ठीक आहे. कम्प्युटर डिराइव्स इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम काय? मेमोरी. ऑल ऑफ द अबव. पाहू दे मला 37ला काय आन्सर आहे. ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव म्हणजे स्पीड पण आहे, ॲक्युरेसी पण आहे आणि मेमोरी पण आहे. द यूज ऑफ द शॉर्ट की अल्टरनेटिव्ह आणि F4 काय होते ना? अल्टरनेटिव्ह F4 ना. क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम्स. मी लॅपटॉपचा मी पण खूप यूज करतो. अल्टरनेटिव्ह आणि F4 हेच आहे ना, क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम्स. ठीक आहे, चालू हे बनण्यासाठी. अल्टरनेटिव्ह सोबत शिफ्ट आणि एस दाबली तर स्क्रीनशॉट. आता मला बऱ्याचशा की आता पाठ आहे म्हणा, पण काही केलं सांगायची एवढी गरज नाही ना. कॉपी पेस्टसाठीच की तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला माहीत नसेल कदाचित. 38 नंबर. क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम. ठीक आहे, जे सध्या करंटली चालू आहे प्रोग्राम, तुमचं जे काम चालू आहे त्याला क्लोज करणं, जी टॅब चालू आहे ते क्लोज करणं. ओके, नेक्स्ट. म्हणजे कॉम्प्युटरचे मला अर्धे क्वेश्चन आले वाटते. फिश ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कम्प्युटर हार्डवेअर. हे तर सोपी आहे ना, हे सोपी आहे ना. माऊस तर हार्डवेअर आहे, कीपॅड पण हार्डवेअर आहे, अँटीव्हायरस नाही हार्डवेअर. ठीक आहे, म्हणजे तुमचं आन्सर मग हेच आहे ना, मॉनिटर पण हार्डवेअर आहे. चला, आन्सर काय होतं 4. फक्त मला एकदा पाहतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. सर्च इंजिन नाही कोणतं, तर बिंग आहे. याहू तुम्हाला माहीतच आहे सर्च इंजिन. तसंच ASK आस्क सर्च इंजिन आहेत, हे सर्च इंजिन नाही. सफारी हे सर्च इंजिन नाही. ओके, मग तुमचं आन्सर कोणतं होते पाहून घ्या. कॉम्प्युटर हार्डवेअर इज नॉट अ कॉम्प्युटर हार्डवेअर. कॉम्प्युटर हार्डवेअर नाही, हे नाही, आणि हे इज नॉट अ सर्च इंजिन, तर सफारी हे सर्च इंजिन नाही. ओके, चला 39 पाहू दे मला एकदा. 38 नंतर 39 अँटीव्हायरस आणि सफारी. बरोबर, ठीक आहे, अँटीव्हायरस आणि सफारी. हा तर एकदम इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला माहीत असेलच. यापैकी तुम्ही हे आणि हे ऑप्शन तर कट करता आले असेलच तुम्हाला. ओके, नेक्स्ट. आता बघा 41 नंबरपासून इथून लागला आता मॅथ रिझनिंग आहे आपलं. मॅथ माझ्या ॲपवर आहे, रिझनिंग यूट्यूबवर तुम्हाला फ्रीमध्ये शिकवून दिलं आहे. आणि जे शिकवून दिलं आहे 36 लेवल आहे, काही एकदम हार्ड लेवल नाही, काही नाही. फक्त तुम्हाला क्लास यासाठी करा म्हणतो की जेणेकरून तुमच्याकडून स्पीड मेंटेन होईल. कारण की मी त्या बॅचेसमध्ये तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन पण शिकवले आहे आणि म्हणजे क्वेश्चन कसा लवकर सॉल्व्ह करता येईल याबाबत तुम्हाला माहिती दिलेली आहे. याबाबत गाईड केला आहे. ठीक आहे, कारण की मी स्वतः माझ्या लाईफमध्ये 3 एक्झाम क्रॅक केल्या विथ द हायेस्ट मार्क. किती कसे मार्क मला? 100 पैकी 90, 100 पैकी 88, 100 पैकी 87 मार्क्स. म्हणजे हे तलाठीचे 200 पैकी 174. ठीक आहे, 2019 तलाठी, बाकी पोस्टमन MTS. चला, चांगल्या मार्कनी मी स्वतः पास झालो आहे. द टोटल एज ऑफ 3 किड्स इन अ फॅमिली इज 27 इयर्स. ठीक आहे, टोटल एज ऑफ 3 किड्स इन अ फॅमिली इज 27 इयर्स. बघा, एका फॅमिलीमध्ये 3 किड्स आहे आणि त्यांचं एज आहे, त्यांचं वय आहे 27 वर्ष. बेरीज त्यांच्या वयांची बेरीज आहे 27 वर्ष. व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एजेस आफ्टर 3 इयर्स. 3 वर्षानंतर त्यांचं एज किती वाढेल? बघा, 3 व्यक्ती आहे, एक पहिला, दुसरा आणि तिसरा. तिघांची बेरीज, पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती, तिघांची बेरीज 27 आहे म्हणते. 3 वर्षानंतर हा पण 3 वर्ष वाढन, हा पण वाढन आणि हा पण वाढन. असं करता तिघे मिळून 9 वर्ष वाढन. पहिले त्यांची बेरीज 27 वर्षी होती, आता 9 वर्षांना वाढन. 27 + 9 36. ठीक आहे, युअर आन्सर इज 36. ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन बी इज युअर आन्सर. जेसी रॅन 12 लॅप्स एव्हरी डे. जेसी 12 लॅप्स प्रत्येक दिवशी धावते एव्हरी डे फॉर 2 वीक्स. हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन इन ऑल. शी म्हणजे कोणतरी ती मुलगी आहे. ठीक आहे, जेसी नावाची मुलगी आहे. प्रत्येक दिवशी एव्हरी डेला 12 लॅप्स धावते. असे किती तर 2 वीक्स करते. म्हणजेच किती? 12 गुणला 1 वीक म्हणजे 7 दिवस. 2 वीक म्हणजे गुणला 2. 12 गुणला 7 गुणला 2 किती ते? 7 × 14. 14 गुणला 12, 14 × 28 8 हातच्याले 2, 14 1 14 आणि 2 16. 168 तुमचा आन्सर. ठीक आहे, 168. ऑप्शन नंबर बी 168 इज युअर राईट आन्सर. पहिले 36 ऑप्शन, नंतर 168 आन्सर. नेक्स्ट वाचा. अ टेलर हॅड अ नंबर ऑफ शर्ट्स पीसेस. थोडं बरोबर घेतो, थोडं फास्ट घेऊ का, कारण टाईम पण आपला मॅनेज झाला पाहिजे. अ टेलर हॅड अ नंबर ऑफ शर्ट पीसेस टू कट फ्रॉम अ रोल ऑफ फॅब्रिक. ठीक आहे, फॅब्रिक असेल. ओके, ठीक आहे.
काय म्हणताय, शर्टचे पीसेस त्याला कट करायचे आहे, रोल ऑफ फॅब्रिक. ठीक आहे, पाहून घेऊ. फॅब्रिक नावाच्या पदार्थाचे म्हणा किंवा मग एखादे कॉटन, एक फॅब्रिक नावाचं कधी काही कॉटन वगैरे असं नाही कधी काही. ठीक आहे, मला येतं फॅब्रिक म्हणजे आठवत नाही, फॅब्रिक. ठीक आहे ना, वाचू समजतो. ही कट, CUT कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 पीसेस. बघा काय म्हणताय, का त्यानं काहीतरी रोल कापले आहे याचे कापडाचे. ही कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 पीसेस. प्रत्येक रोल त्यांनी कापला आहे 10 पीसेसमध्ये, 10 पीसेसमध्ये. म्हणजे मी म्हणतो एक असा जर हे एक असन, एक असा रोल असन, तो पूर्ण असा रोल असन. या रोलला थोडं मोठं घेतो, खाली घेऊ का, इथे घेतो. एक असा रोल असन, तर याला 10 पीसेसमध्ये कापलाय म्हणते. 10 पीसेसमध्ये कापासाठी तुम्ही काय करता, 1 कट, 2 कट, 3 कट, 4 कट, 5, 6, 7, 8, 9. ज्यांनी माझ्याकडून गणित शिकलाय त्यांना माहीत आहे 10 पीस जर बनवायचे असेल, 10 एखाद्या रेषेचे किंवा एखाद्या काठीचे, एखाद्या रोलचे 10 पीस बनवायचे असेल, तुम्हाला 9 ठिकाणी कट मारा लागते, 9 ठिकाणी कापा लागते. ओके, म्हणजे बघा आपण असे 9 ठिकाणी कापलं आणि पीसेस किती झाले, 1 पीस, 2 पीस, 3 पीस, 4 पीस, 5 पीस, 6 पीस, 7 पीस, 8 पीस, 9 पीस आणि 10 पीस. आणि कट किती मारले तर 9च कट मारले आपण. ठीक आहे, चला पहिला कट, दुसरा कट, तिसरा कट, चौथा कट, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा कट मारला, कारण की ऑलरेडी ते शेवटचा तर ऑलरेडी बनला आहे. 9 आपण कट मारले. चल नेक्स्ट वाचा. ही कट ॲट द रेट ऑफ 45 कट्स अ मिनिट. बघा तो एका मिनिटामध्ये 45 कट्स मारताय, एका मिनिटात 45 कट्स मारताय. ठीक आहे, 45 कट्स मारताय. चला नेक्स्ट काय म्हणते, हाऊ मेनी रोल्स वुड बी कट इन 24 मिनिट्स. ठीक आहे, हो ठीक आहे. तर 9 कट मारले तेव्हा एक रोल कट झाला. ओके, चला त्याला पाहिजे पहिले 45 कटसाठी आपण गुणला 5 इकडे करा, 5 9 45 कट मारले, तेव्हा इकडे जसं गुणला 5 केलं तसं इकडे गुणला 5 करा. 1 गुणला 5 5 रोल, 5 रोल कापले गेले जेव्हा त्यानं 25 कट मारले. ओके, चला आता तो काय म्हणतंय, त्यानं एका मिनिटात 25 कट मारले, आपल्याला 24 मिनिट पाहिजे, आणखी गुणला 24 करा, इकडे गुणला 24. मग 24 पंचे किती रोल झाले तुमचे, तर 24 गुणला 5 120 रोल. ठीक आहे, 120. ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना मी डबल सांगतो. पहा काय म्हणताय, ही कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 पीसेस. असे रोल होते, असे काहीतरी रोल होते. त्यांना प्रत्येक रोल सम XYZ किती रोल होते, त्यानं प्रत्येक रोल 10 पीसेसमध्ये कापले. 10 पीसेस करण्यासाठी त्याला असे 1 2 3 4 5 6 7 8 9 ठिकाणी कट मारा लागेल. 9 कट मारले तरच त्याचा एक रोल कट होऊन जाईल. म्हणजे मी 9 कट मारले तेव्हा माझा एक रोल झाला, एक रोल झाला. ओके, मग काय म्हणताय, ही कट ॲट द रेट ऑफ 45 कट्स अ मिनिट. एका मिनिटामध्ये त्यानं 45 कट मारले. मी काय म्हणतो 9ला 45 बनवून डायरेक्ट 9 5 45. जेव्हा जसं इकडं 5 न गुणलं तसं इकडं 5 न गुणा रोलला. ठीक आहे, 9 कटमध्ये एक रोल झाला तर गुणला 5 कट केला आपण, 45 कटमध्ये तुमचे 5 रोल झाले. ठीक आहे, 1 गुणला 5 5 रोल. मग पण हे झालं एका मिनिटाचं काम. त्यानं म्हटलं का आम्हाला 24 मिनिटं काम करायचं आहे. 24 मिनिटात किती होईल, गुणला 5 करा, गुणिले 24 करा इकडे. ठीक आहे, झालं 45 कट म्हणजे एका मिनिटामध्ये तुमचे 5 रोल होत आहे. तर 24 मिनिटामध्ये 24 गुणला 5 120 रोल होईल. ठीक आहे, 120 रोल. तुमचं काय आन्सर तर 120 रोल. तर हे अशी क्वेश्चन मी माझ्या प्रॉपरली बॅचमध्ये आरामात एकदम शिकवलं, एकदम इझी ट्रिकनं. ओके, चला. अ फार्मर built a fence around his square plot. He used 27 fence pole each side of the square. How many poles did he knit together? बा काय म्हणताय तर डबल असतो. अ फार्मर बिल्ड फेन्स अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट. ठीक आहे, एका शेतकऱ्यानं स्क्वेअर म्हणजे चौरस आकृती होता. ठीक आहे, स्क्वेअर प्लॉट असं त्याचं शेत होतं किंवा प्लॉट होता. ओके, त्यानं फेन्स म्हणजे माहीत नाही, पण वाक्याच्या सेन्सनुसार समजलं का तुम्हाला, हे काहीतरी कुंपणासारखं लावायचं आहे. ठीक आहे बा. ही यूज्ड 27 फेन्स. आता फेन्स म्हणजे आता कुंपणासारखं म्हणजे काट्या लावायचे डायरेक्ट सरळ किंवा त्याला काय म्हणते बघा, एक खंबे काढण्यासारखं आहे. ही युजेड 27 फेन्स पोल
इच साईड प्रत्येक साईडनं 27 पोल्स आले पाहिजे. म्हणजे मी असं म्हणू का 1 आणि 2 बघा इकडल्या साईडनं 27 आले पाहिजे, इकडल्या साईडने 27 पाहिजे, इकडल्या साईडने 27 पाहिजे, इकडल्या साईडने 27 पाहिजे. बघा हा 1 आणि 2 गेल्यानंतर इथं किती राहील काट्या तुमच्या खंबे किती राहील छोटे छोटे 25. हे 1 आणि हे 2 झाल्यानंतर इथं 25 खंबे राहील. 1 आणि 2 झाल्यानंतर इकडं 25 फेन्स राहील. आता ॲक्च्युअलमध्ये फेन्समध्ये मला माहीत नाही, परंतु क्वेश्चनच्या याच्यानुसार भाषेनुसार समजलं का हे फेन्स म्हणजे काहीतरी तो कुंपणासारख्या काहीतरी काट्या लावत आहे. ठीक आहे चला, या खंबे झाडं लावत आहे, काय झाडं लावत आहे असा काहीतरी प्रश्न आहे तो. ठीक आहे चला, मग हे 2 काढल्यानंतर इकडे 25 राहील, कारण की 25 + 26 आणि 27 झाले एका साईडने 27, 25 + 26 आणि 27 झाले एका साईडने 27. बस झाला. हाऊ मेनी पोल्स डीड ही नेट टुगेदर. ठीक आहे, पोल किती लावा लागेल 25 25 25 25 25 चोक 100 पोल प्लस 1 2 3 4 104 पोल पाहिजे त्याला. ठीक आहे 104 पोल तुम्हाला त्याला लावावे लागेल. हा क्वेश्चन मी ॲज इट इज घेतला आहे माझ्या बॅचमध्ये. ठीक आहे, आणि तसाच एक क्वेश्चन मी रिझनिंगमध्ये पण शिकवला वाटते, आठवत नाही पण शिकवला आहे. मॅथमध्ये तर घेतलाच आहे. जास्त काही फी नाही, खूप कमी फी आहे. माझ्या ॲपवरून तुम्ही बॅच लावू शकता कमीत कमी फीजमध्ये, आणि माझ्या नॉलेजचा निश्चितच तुम्ही फायदा घेऊ शकता, कारण की मी स्वतः 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहे. ठीक आहे, मी स्वतः एक्झाम क्रॅक केल्या, त्यामुळे माझ्या या नॉलेजचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. मी ज्या ज्या ट्रिक्स माझ्या लाईफमध्ये वापरल्या कशासाठी तर क्वेश्चन लवकरात लवकर सॉल्व करण्यासाठी, त्या ट्रिक्सचा तुम्ही वापर करायला पाहिजे. ठीक आहे चला. द नंबर ऑफ बॉयज इन अ क्लास इज 3 टाइम्स द नंबर ऑफ द गर्ल्स. ठीक आहे, काय म्हणत आहे बॉईज आहे आणि गर्ल्स आहे. ठीक आहे ठीक आहे. द नंबर ऑफ द बॉयज इन अ क्लास, बॉईजचा नंबर हा इज 3 टाइम्स द नंबर ऑफ द गर्ल्स. ठीक आहे, काय म्हटलं तर मुलांची संख्या ही मुलींच्या संख्येच्या तिप्पट आहे. म्हटलं मुलींची संख्या जर x असेल तर मुलांची संख्या तिच्या x तिप्पट आहे. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅनॉट प्रेझेंट द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन द क्लास. ठीक आहे, म्हणजे इथं काय म्हटलं आहे का खालीलपैकी कोणती संख्या क्लासचा संपूर्ण टोटल विद्यार्थी संख्या दर्शवत नाही. ओके, तर मी काय म्हणतो टोटल विद्यार्थी संख्या बनवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल 3x + x एकूण 4x. एकूण नंबर ऑफ म्हणजे पूर्ण विद्यार्थी संख्या किती होते 4x होत आहे. आता अशी संख्या पहा जी 4नं कटेल, ती संख्या म्हणजे तुमची नंबर ऑफ क्लास होऊन जाईल, क्लासचा टोटल नंबर होऊन जाईल. जी कटत नाही तेच तुम्हाला आन्सर पाहिजे, कारण की तुम्हाला विचारलं आहे कॅन नॉट प्रेझेंट द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन. अशी संख्या की तुमचं संपूर्ण वर्गाची एकूण विद्यार्थी संख्या दर्शवत नाही अशी संख्या पाहिजे, जे की 4ने इला भाग जाते 4 द्यायचे, 4 भाग जाते 4 भाग जाते इला भाग जात नाही, म्हणजे तुमचा आन्सर सी. ओके चला, का ठीक आहे पाहून घ्या 4 भाग जात नाही ती संख्या तुम्हाला पाहिजे. फाइंड द नंबर व्हिच व्हेन ॲडेड टू इटसेल्फ 13 टाइम्स गिव्स 112. असा एक नंबर शोधा ज्याच्यामध्ये तोच नंबर 13 वेळा ॲड केल्यानंतर प्लस केल्यानंतर 112 भेटेल. याला कसं सोडायचं, अशी एक संख्या x आहे ज्याच्यामध्ये तीच संख्या आपण 13 वेळाच मिळवली, 13x मिळवले, तेव्हा ते म्हणता 112 भेटत आहे. ओके चला, 13x आणि 14x होते, 14x = 112. याच्या अर्धे 7 होते, याच्या अर्धे होते 2 पंचे 10, 2 सक 12. ओके 7 8 56 8. तुमचा आन्सर किती 8 आहे. ठीक आहे, 13 टाइम्स प्लस ती एकूण होऊन जाईल ती 14x संख्या होऊन जाईल, बरोबर की तुमची 112. म्हणून 14 1 14, 14 8 112, x = 112. ठीक आहे, नेक्स्ट आन्सर तुमचं किती तर 8 तुमचं. अ ग्रुप ऑफ 1200 त्याला मला 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ कॅप्टन्स अँड शोल्जर्स. तुम्हाला दिसत आहे ना, थोडं मोठं करू, थोडं मोठं करू का, असं दिसत आहे. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ कॅप्टन्स अँड सोल्जर्स. म्हणजे असा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कॅप्टन आणि शोल्जर्स आहे, कॅप्टन आणि शोल्जर्स आहे, असे एकूण लोक आहे 1200. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन, एका ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करत आहे. फॉर एव्हरी 15 शोल्जर्स, 15 सोल्जर मागे ही देअर इज 1 कॅप्टन, एक कॅप्टन आहे. ठीक आहे, प्रत्येक 15 शोल्जर मागे एक कॅप्टन आहे. द नंबर ऑफ कॅप्टन इन द ग्रुप इज. ठीक आहे, पहा आता ज्यांना कोणाला नसून समजलं मी त्यांना सांगतो काय सांगतो तर 1200 व्यक्ती आहेत ट्रेनमध्ये, ज्याच्यामध्ये कॅप्टन आणि शोल्जर आणि कॅप्टन दोन्हीही ॲड आहे. ठीक आहे, आता प्रत्येक 15 शोल्जर मागे एक कॅप्टन आहे, म्हणजे मी असं म्हणू का 15 शोल्जर प्लस एक कॅप्टन, अशा 16 पैकी
16पैकी एक कॅप्टन आहे. ठीक आहे, जमलं. 15 सोल्जर आणि एक कॅप्टन मिळून झाले 16. त्या 16पैकी एक कॅप्टन आहे असं त्याचा अर्थ होते. त्यांनी हेच म्हटलं आहे. तर मग द नंबर ऑफ कॅप्टन्स इन ग्रुप. ठीक आहे, दर 16 लोकांपैकी एक जर कॅप्टन असेल तर 1200 लोकांपैकी एकूण टोटल एक्स कॅप्टन आहे. ठीक आहे, जर 16पैकी एक कॅप्टन असेल तर 1200पैकी किती लोक कॅप्टन आहेत ते विचारायचं आहे. ठीक आहे, हे त्यांना असं सांगायचं आहे. काउंट घ्या, इथून एक्स निघते तुमचा. याच्या अर्धे 8 होते, याच्या अर्धे होते 6 होते म्हणजे 600. याच्या अर्धे 4 होते, याच्या अर्धे 3 होते 300. ठीक आहे ना, डबल करू का? ठीक आहे, 16 आणि 1200. ठीक आहे, ओके. खाली 16 आहे, इकडे 1200 आहे. मग तुमचं काय तर एक्स इज इक्वल टू 1200 भागिले 16 करू डायरेक्ट. 16 पंच्याऐंशी 16 96 16 27 12 16 23 थांबा. 16 पंच्याऐंशी 16 96 16 27 12 16 नाही, थोडं काही चुकत नाही ना. बे 8 16 बे सक 12 8 4 दे 4 याच्या अर्धे 3 म्हणजे 300. 300 भागेला 4 करावर किती होते? 4 7 28 19 20 4 25 75. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 75. आन्सर किती तुमचं? 75. चला, किती कॅप्टन आहे तर 75 कॅप्टन्स आहेत. नेक्स्ट, आता मी तुम्हाला समजून सांगतो त्यामुळे थोडा वेळ लागत आहे, नाहीतर आपलं फास्ट होते. नेक्स्ट, देअर आर डिअर अँड पिकॉक्स. डिअर आणि पिकॉक म्हणजे डिअर म्हणजे हरिण आणि पिकॉक म्हणजे काय होते? मोर होते का? हरिण आणि मोर. हा पण क्वेश्चन मी माझ्या बॅचमध्ये घेतला आहे. ओके, हा एक क्वेश्चन घेतला बॅचमध्ये, हा पण क्वेश्चन बॅचमध्ये घेतला आहे. ॲज इट इज क्वेश्चन घेतला आहे. ओके, इन अ झू बाय काउंटिंग हेड्स देअर आर 80. ठीक आहे, त्याचे डोके मोजले तर 80 भरत आहे. द नंबर ऑफ देअर लेग्स इन 200 इज 200 आणि पाय मोजले तर 200 भरत आहे. हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर. ठीक आहे, काय म्हणताय पहा. डिअर आपण डी म्हणू, पी म्हणजे पिकॉक म्हणू. डिअर प्लस पिकॉक त्यांचे डोके मोजले तर 80 भरत आहे आणि त्याचे पाय मोजले तर 200 भरत आहे. ओके, चला आता पाय डिअरला 4 पाय राहते म्हणून 4D प्लस पिकॉकला 2 पाय राहते म्हणून 2P इज इक्वल टू 200. ओके, 80 आणि 200. चला, तुम्हाला कोण पाहिजे? हाऊ मेनी पिकॉक. पिकॉक्स पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे डिअर डिअर सेम करा, इथं गुणला 4 करा, गुणला 4 करा म्हणजे 4P म्हणायचं. 4P करा आणि इकडे 80 गुणला 4 करा. वर गुणला 4 प्रत्येक ठिकाणी केलं, मायनस करा, मायनस मायनस मायनस. 4D कटली, 4P मधून 2P केले, तुमचे राहिले 2P. ओके, 8 चौक 32 320 मधून 200 गेले. ओके, 320 मधून हेच वाले 200 इथून काढतो. ठीक आहे, मायनस किती राहते? 2P इज इक्वल टू 0 0 0 2 अशी 2 3 2 गेला 1 120. 2P इज इक्वल टू 120 म्हणून P इज इक्वल टू 60. P इज इक्वल टू 60. पिकॉक किती तर 60 आहे. ओके, कॅल्क्युलेशन करून पाहा तुम्ही. पिकॉक 60 आहे. पिकॉक 60. हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर इन 60? आन्सर तुमचं डी. ओके, नेक्स्ट. अ शेफर्ड हॅड 17 शिप्स. 17 शिप आहे आणि शेपर्ड म्हणजे काय तर शिप पाळणारा. शिप काय म्हणजे मेंढ्या पाळणारा, मेंढपाल. ऑल बट 9 डाईड. हाऊ मेनी शिप लेफ्ट विथ हिम? ठीक आहे, पहा सगळे एवढ्या 17 आहेत त्यापैकी 9 शिप किंवा 9 मेंढ्या मेल्या, तर शिल्लक किती राहिले? ठीक आहे, 17पैकी 9 चालल्या गेल्या मेंढ्या, तर शिल्लक किती मग? 7 2 8. चला, एकदम इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट, इफ ए इज इक्वल टू बी, ए बरोबर बी आहे तर देन ए एक्स म्हणजे किती? प्लस एक्स येणार. ठीक आहे, एच्या ठिकाणी बी ठेवा, बीच्या ठिकाणी ए ठेवा. इथं ए आहे ना म्हणून एच्या ठिकाणी हे ए बरोबर बी आहे ना म्हणून एच्या ठिकाणी बी ठेवून द्यायचं. ठीक आहे, काय तुमचा आन्सर आहे? बी आणि एक्स. बी एक्स. ठीक आहे, चला, बी प्लस एक्स होणार नाही, बी मायनस एक्स होणार नाही, बी भागीला एक्स होणार नाही. ठीक आहे, आन्सर नंबर सी. क्वेश्चन नंबर 51 बघा. एक मिनटं झाले, हे 50 झाले क्वेश्चन. आता हो डबल. डिग्री ऑफ झिरो इज किती आहे? डिग्री ऑफ झिरोची डिग्री 0 2 नॉट अप्लिकेबल ठीक आहे. चला एक मिनिट, नॉट अप्लिकेबल. झिरोची डिग्री आहे नॉट अप्लिकेबल. ठीक आहे, अनडिफाईन म्हणायचं, अनडिफाईन. ठीक आहे, झिरोची डिग्री आहे अनडिफाईबल. कम्पेअर 17 आणि 19 तुम्हाला देऊन आहे. 17 देऊन आहे आणि इथं तुम्हाला काहीतरी एक ॲड करायचं आहे आणि 29 देऊन आहे. ठीक आहे, चिन्ह पहा कोणतं. इथं हे वालं चिन्ह आहे, इथं बरोबर चिन्ह आहे, इथं हे चिन्ह आहे आणि नॉन ऑफ दी अबव. ठीक आहे, नॉन ऑफ दी अबव तुम्हाला सांगितले. हा पण क्वेश्चन करून गेला. मोठं कोण आहे बघा, जिकडं जास्त कांडे आहे ना किंवा मोठा घास जिकडं आहे ते म्हणजे मोठं. 29 मोठं आहे ना, हे घ्या. ओके, जर मी म्हणतो हे असं आणि असं जर असतं तर ठीक आहे बा, त्याच्याकडे छोटं आलं असतं, निमूचं टोक लहानवाल्याकडं, हे मोठा घास मोठ्याकडं. ओके, चला आन्सर काय तुमचं हे आहे. नेक्स्ट, -72 मायनस प्लस 18
बरोबर किती, ठीक आहे पहा प्लस मायनस आणि प्लस दोघांचा गुणाकार मायनस होते, म्हणून काय तुमचा आन्सर तर -72 -18. आता मायनस मायनस होते बेरीज पण चिन्ह मायनस राहते, मग 18 आणि 72, 8 आणि 2 10 0, हातचाला 1, 7 आणि 2 9, 90 मायनसचे 90 आणि हे ऑप्शन बीच आहे -90. ओके चला -90 ऑप्शन बी. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ क्वार्टर म्हणजे 1/4 होते, हाफ म्हणजे 1 सेकंड, ठीक 1/2 होते, आणि फ्रॅक्शन म्हणजे ठीक आहे P/Q. याचा आन्सर आहे होल नंबर, ठीक आहे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. फ्रॅक्शन जे आहे त्याला आपण अपूर्णांकामध्ये फ्रॅक्शन जे आहे हो याला आपण हे याच्यामध्ये होल नंबरमध्येच हे करतो, गणता येते, ठीक आहे. हे हा सेन्स बनत नाही, हाफ आणि क्वार्टरचा सेन्स बनत नाही, ठीक आहे. हाऊ मेनी फेसेस द क्यूब्स, ठीक आहे. एक मिनटं, असा क्यूब इथे देऊन आहे, असा क्यूब देऊन आहे, त्या क्यूब दिलेला नाही, तो काढला नाही. क्यूबला फेसेस किती राहते, पृष्ठ किती तर 6, कोपरी म्हटलं तर किती तर 8. डायमीटर ऑफ सर्कल इज 14 सेमी, व्हॉट वुड बी इट्स रेडियस. डायमीटर म्हणजे होते व्यास, एक असा वर्तुळ आहे त्याचा व्यास आहे एवढा. ओके डबल करतो, इथं वर्तुळ निघते का पाहतो, नाही निघत वाटते ना, ठीक आहे. असा एक वर्तुळ आहे, त्याचा असा व्यास आहे, व्यासची लांबी ते म्हणताय 14 आहे, तर तुम्हाला त्याची रेडियस किती आहे, त्रिज्या किती आहे, ऑब्वियसली 14/2 अर्धी 7 त्रिज्या, ठीक आहे. फक्त हे सेमीमध्ये आहे तर तुमचा आन्सर सेमीमध्ये ना की मीटरमध्ये, ठीक आहे. आन्सर काय तुमचं 7 सेमी आहे. ओके 7 सेमी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 7 सेमी डायरेक्ट सूत्र कसं तर रेडियस इज डायमीटर इंटू 2, ठीक आहे. 14/7 156.1 गुणलं 100, एकदम इझी क्वेश्चन आहे. गुणलं 100 केलं तर हा पॉईंट इथं हटन, पुन्हा 1 0 वाढून 156 आणि 10 हे 15,610 तुमचा आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट 58 नंबरचा क्वेश्चन. द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. 3च्या पहिल्या 5 गुणकांची बेरीज किती. 3चा पहिला गुणक 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, ठीक आहे. 1 2 3 4 5. 3चे पहिले 5 गुणक त्यांची बेरीज किती आहेत, मल्टिपल सम ना, त्यांची बेरीज किती आहे पाहून घ्या ना. 3 आणि 6 9, 9 9 18, 18 आणि 12 किती होते 30, 30 आणि 40 आणि 5 45, 45. आन्सर तुमचं 41. 3च्या पहिल्या 5 गुणकांची बेरीज तुम्हाला विचारली होती. 58 नंबर क्वेश्चन घ्या. which is to be read. थांबा थोडं मला क्वेश्चन इकडे वाचू द्या, दिसत नाही बरोबर तिथे. ओके 52 मिनिटं झाले ना. What is to be added to 63.58 to get 92. 62.58, ठीक आहे. 63.58 टू गेट 92. पहा त्यांना काय म्हणायचं आहे का 63.58 मध्ये किती ॲड करावे जेणेकरून त्याला 92 बनता येईल. पहा 63.58 मध्ये किती ॲड करावे, आपण एक्स ॲड करू जेणेकरून त्याला 92 बनवता येईल, असं त्याचा आन्सर आहे. ओके पहा इथला जर एक्स तुम्हाला काढायचं तर 92 मायनस ही संख्या पाहिजे. ओके तिथं करून देतो, ठीक आहे. 92.00 मायनस 63.58, 63.58. ओके 10तून 8 गेले 2, धमकेला वापस 10तून 6 गेले 4, धमकेला वापस 12तून 4 गेले 8, धमकेला वापस 9तून 7 गेले 2, 28.42. ठीक आहे 28.42. 28.42 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट प्राईम नंबर आफ्टर 5. 5 नंतरचा प्राईम नंबर कोण आहे तर 5 नंतर 7. ठीक आहे. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या 2, 3, 5, 7, 9 नाही 11, 13, 17, 19, 21 नाही 23, 19 वगैरे अशा एकूण 25 आहे 100 पर्यंत. ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा. तुमचं इथं थोडं स्लो घेतं कारण की तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे. ओके चला सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. हां
रिलेटेड वर्ड म्हणजे काय तर याच्या एकमेकांसोबत समान संबंध दर्शवणारा शब्द शोधा. सायकोलॉजी ह्युमन बिईंगची जशी सायकोलॉजी असते तसं ऑर्निथॉलॉजी मानवी स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी आपण सायकोलॉजी असते, तर ऑर्निथॉलॉजी म्हणजे हे होते मित्रांनो पक्ष्यांचा अभ्यास, बर्ड्स. ठीक आहे. पिक्चर तुम्ही तो पाहिला असा ना, कोणता तो रोबोट 2. ऑर्निथॉलॉजिस्ट राहते अक्षय कुमार. ओके. त्या पिक्चरमध्ये म्हणजेच काय तर पक्ष्यांचा स्टडी करणार, पक्ष्यांचा बिहेवियर ऑफ बर्ड्स वगैरे त्या पद्धतीची स्टडी करणारा व्यक्ती. ठीक आहे. सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. ई नंतर एफ, जी नंतर एच, तसंच एम नंतर एन, ओ नंतर पी. एन पी नंतर कोण आहे? हे नाही एन पी एन आर आहे. ठीक आहे. चला ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. ते वरचं वाचायचं काहीच गरज नाही, डायरेक्ट कसं आहे पहा. 147 हे उलटं झालं 147. ठीक आहे. जसं 8 6 9 आहे ना, मग हे 8 6 9 येईल. 968 तुमचा आन्सर आहे. कुठे? 968. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट 64 नंबरचा क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 64. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तुम्हाला ऑड वर्ड पाहिजे. ऑड वर्ड म्हणजे काय तर विसंगत घटक. पहा, हे इथं लिहून आहे हर्ब लिहून आहे, इथे लिहून आहे ट्री लिहून आहे, इथं आहे फ्लॉवर आणि इथं आहे श्रब. ठीक आहे. हे एवढं लिहून आहे. पहा मी काय म्हणतो, हर्ब म्हणजे होते हिरव्या वनस्पती. तुम्ही हर्बीवरस वगैरे नाव ऐकलं असेल. हर्बीवरस वगैरे म्हणजे हिरव्या वनस्पती खाणारा शाकाहारी ऐकलं असेल नाव. ट्री म्हणजे झाडं, हर्ब म्हणजे हिरव्या वनस्पती, ट्री म्हणजे झाड, आणि हे होते फ्लॉवर म्हणजे फूल होते. श्रब म्हणजे काय तर झुडपे. ठीक आहे. काटेरी वनस्पती नाही का, झुडपे वगैरे ते होते. पहा याचा अर्थ होते रोपटं झाड, याचा झाड अर्थ होते हे झाड होते, आणि फ्लॉवर म्हणजे फूल होते. ठीक आहे. वेगळं कोणतं हाच आहे. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. कारण की बाकी सगळे रोपटे आणि झाड आहे, हे फूल एक सिंगल झाडाचा पार्ट आहे. नेक्स्ट फाइंड द ऑड लेटर्स पेअर फ्रॉम द गिवन. ऑड लेटर तुम्हाला ऑड लेटर किंवा ऑड ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. पहा JKLM सिरियल नंबर आहे, RSTU सिरियल नंबर आहे, VWXZ नाही, वाय पाहिजे. ठीक आहे. आन्सर तुमचं काय तर ऑड तुमचं डी आहे. नेक्स्ट 66 नंबर. इफ 3 is 12 देन 2 is 2. ठीक आहे. पहा 3 चौक 12 झाली, इथे 2 चौक 8 व्हायला पाहिजे. ठीक आहे. 8 नंबर कोण आहे? ऑप्शन नंबर सी. 2 चौक इथे 8 व्हायला पाहिजे. बघा एकदम इझी क्वेश्चन आहे, काही तेवढे हार्ड नाही. नंतर काय, फाइंड द ऑड वर्ड पाहिजे. चेन्नई पुणे हैदराबाद निजामाबाद. ओके. पहा चेन्नई हे आहे तमिळनाडूची कॅपिटल आहे ना, तमिळनाडूची राजधानी. हैदराबाद आहे कोणाची राजधानी? हैदराबाद अमरावतीची आहे, आपल्या तेलंगणाची आहे ना हैदराबाद. ओके. तेलंगणा किंवा मग आंध्राची कोणती अमरावती आहे का? दोघांपैकी पाहून घ्या आता. हे राजधानी शहर आहे, हे तर नाही राजधानी शहर. हैदराबाद हे राजधानी शहर, निजामाबाद राजधानी शहर नाही. परंतु पहा दोघांमध्ये एक कॉमन वाटते मला तिघांमध्ये. चेन्नई हे एकमेव शहर आहे जे की हे आहे बंदर आहे. ठीक आहे. बंदर आहे. आन्सर तुमचं हे होईल. बाकी ठिकाणी बंदर नसणारे मला एकदा चेक करू द्या. चेन्नई आन्सर आहे याचं, परंतु तरी एकदा थोडं चेक करून घ्या. 67चा आन्सर चेन्नई येते त्याचं. ठीक आहे. हो इथे मध्ये बघ आन्सर कीमध्ये चेन्नईचा आन्सर आहे. ओके. चला नेक्स्ट पाहून घ्या. हा क्वेश्चन सॉल्व करा. एकदम इझी क्वेश्चन आहे. 68. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स. पहा 15 24 33 42 दोघांमध्ये फरक पहा. 15 आणि 5 आणि 4 9 9चा फरक आहे. 24 6 आणि 3 9 9चा फरक आहे. 33 आणि 7 2 9 9चा फरक आहे. ऑब्वियसली तर 9 वाढत 9 वाढत आहे संख्या. 15 + 9 24 24 + 9 33 33 + 9 42 42 + 9 किती होते? 8 आणि 1 9 51. ठीक आहे. आन्सर तुमचं 51. ओके. पहा हे एक सिरीज बनते, नाही तर दुसरं इझी ऑप्शन आहे सांगतो. 1 नंतर 2 3 4 नंतर 5. ओके. 5 4 3 2 1 51 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. आन्सर एकच आहे, 51च आहे. ऑप्शन नंबर ए. फाइंड द नंबर 39 इन रोमन. फाइंड आउट द
फाइंड आउट द नंबर 39 इन रोमन नंबर. रोमन संख्येमध्ये 39 तुम्हाला फाईंड करायचे आहे. पहा 39 कसं लिहितं ते सांगतो. x म्हणजे झाले 30. ओके, हे झाले 40. ओके, परंतु 39 करायसाठी आपण आय आणि एक्स वाढवतो. ठीक आहे, पहा हे 10 झाले, 20 झाले, 30 झाले, हे झाला 31, हे झाले 32, हे झाले 33, हे झाले 34, हे झाले 35, हे झाले 36, हे 37, हे 38. ओके, आणि हे झाले आय एक्स 39. ओके, चला XXX IX ऑप्शन नंबर ए. हे होते हे होते 29, हे होते 30, 31, हे होते 31. ठीक आहे, हे असं काही शब्द नाही, अंक नाही. चला ऑप्शन नंबर ए इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर ए. सॉरी. 70 नंबर क्वेश्चन बघा. ज्यांना कोणाला दिसत नाही त्यांना मी डबल रिपीट करून सांगतो. हे होते कृष्णा महाबलेश्वर. ठीक आहे, कृष्णाचं महाबलेश्वर. हे आहे ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरीसाठी काय पहा, कृष्ण आणि महाबळेश्वर आहे. याचं मित्रांनो थोडं उलटे वाटलं. नदीचं नाव आहे आणि हे तिचं उगमस्थान. महाबळेश्वरला 5 नद्या, हो ना, 5 नद्या कुठे उगम पावल्या? महाबळेश्वरच आहे ना. भीमा, कृष्णा, वेण्णा, आणखी 5 नद्याचं उगमस्थान महाबळेश्वरच आहे ना. चेक करून एकदा पहा. कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर. तर ब्रह्मगिरी हे कोणाचं उगमस्थान आहे? तर गोदावरी. त्र्यंबकेश्वर, नाशिक, ब्रह्मगिरी. ओके, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर पर्वत आहे. त्र्यंबकेश्वर पर्वताच्या वर एक ब्रह्मगिरी नावाची चोटी आहे. तिथं गोदावरी नदीचा उगम झाला. आन्सर तुमचं गोदावरी. तर ऑप्शन नंबर डी. दिसत नसेल तर मी सांगत आहो तुम्हाला. ज्यांना कोणाला दिसत नसेल प्रॉपरली त्यांना मी डायरेक्ट अक्षर वगैरे नाव वगैरे लिहून सांगत आहोत. ठीक आहे, नेक्स्ट. हे समजून सांगत आहोत त्यामुळे तुम्हाला थोडं वेळ लागत आहे. नाहीतर आपले हे क्वेश्चन एकदम फास्ट होऊन जाते. इझी क्वेश्चन आहे, खूप काही मॅथ रिझनिंगचे हार्ड क्वेश्चन नाही. ओके, कारण की सगळ्या गोष्टी मी फ्रीमध्ये पण शिकवून दिल्या आणि पेडमध्ये पण शिकवून दिले. ठीक आहे, हे थोडंसं इथं उलटे झाले. इथं आधी नदीचं नाव घेतलं, नंतर उगमस्थान घेतलं. इथं उलट्या झालं, इथं उगमस्थान नंतर नदीचं नाव. थोडा क्वेश्चन हे झाला, उलट्या झाला. ठीक आहे. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर ऑर्डर इन डिक्शनरी. डिक्शनरीनुसार तुम्हाला शब्द अरेंज करायचे आहेत. पहा, ऑर्गन, ORGAN, ओरिजिन, ऑर्गॅनिक, हे आहे ओरिएंट, हे आहे ऑर्गनाइज. ठीक आहे, सगळीकडे ओ येत आहे ना. चला ओला कट करा. पहिलं ओला कट करून द्या. ओला कट करा. ठीक आहे, चला. किंवा निळ्या शान घ्या ना. ओला तुम्ही कट करा. नाही, लालच. ठीक आहे, ओके. ओला कट केलं. त्यानंतर कुठं आहे? आर आहे. सगळीकडे आर आहे ना. आर पण कट करा. आरच्या नंतर कोण आहे? इथे जी आय आणि जी आहे. तर ABCD मोजा. ABCDEFG. जी आधी येते, नंतर HI. ओके, मग जीवाला पहिलं घ्या. हे जीवाला हा शब्द येते, जीवाला हा शब्द, त्यानंतर जीवाला हा शब्द. ओके, 3 शब्दापैकी कोणता शब्द पहिले पाहून घ्या आता. GA. ठीक आहे, जी कटला, GA आणि GA कटला. ओके, सेम शब्द आहे. मग इथं एन आहे, परंतु हा एन झाल्यानंतर हा शब्द एंड होते, म्हणजे हा पहिला शब्द आहे. म्हणून ऑप्शन 1 नंबर तुमचं पहिला आहे. ठीक आहे, एक तर पहिले सगळीकडेच पहिले 2 वाटे. ओके, त्यानंतर काय मग तुमचं हा कटला, हा तर पहिला झाला. मग इथं आहे काय? एन इथं कटला, एन इथं पण कटला. मग आता कोणता आहे? आय आणि आय. ठीक आहे, आय आणि आय पण कटला. मग झेड आणि सी पैकी सी पहिले येते. ठीक आहे, मग तुमचा 4 नंबर शब्द इथे येते. हे कटलं तुमचं ऑप्शन. 5 पण कटलं, 4 नंबर कटलं. ठीक आहे, हे 4 नंबर आहे. ओके, नंतर शब्द 5वा येतच आहे, म्हणजे हा पण झाला आणि हा पण झाला. आता काय तर IENT आणि IGIN. ठीक आहे, चला ह्या 2 शब्दांपैकी कोणता पहिले कोणता शेवटी पाहून घ्या. आय आणि आय आहे म्हणजे कटला. ई पहिले येते, जी नंतर येते, म्हणजे तुमचा हा सी आधी येणार, 3 आधी येणार. ठीक आहे, 3 आधी येते. ऑप्शन नंबर सी. ओके, चला नेक्स्ट. ऑप्शन नंबर सी आहे त्याचं. एकदा मला पाहून घेतो एकदा फक्त. ऑप्शन नंबर सी फक्त एकदा पाहून घेतो. म्हणजे तसं आपलं बरोबर आहे, पण एकदा थोडंसं चेक करून घेतो. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट हे पहा. ऑड पेअर फ्रॉम द गिवन याच्यात, म्हणजे ऑड पेअर चुकीचा घटक ओळखा, चुकीची जोडी ओळखा. पहा, 85, 136. मी म्हणतो 102 आणि 153. 6 5 11, 2 3 2 5
5 4 9 वजाबाकी करा. 6तून 5 गेला 1 उरला, 13मधून 8 गेले 5 उरले, 51 वजाबाकी. 3तून 2 गेले 1 आला, 15तून 10 गेले 5 आले, 51 वजाबाकी. ओके, ह्याची वजाबाकी पहा. 12तून 6 गेले नाही थांबा, 5तून 4 गेला 1, 8तून 5 गेले 3, सॉरी 8तून 3 गेले 5, 51. तिन्ही याची वजाबाकी 51 आहे. हे वेगळा शब्द आहे. ठीक आहे, आन्सर तुमचं डी. नेक्स्ट 73. फाइंड द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सेंटेन्स. मिसिंग नंबर कोणता आहे पहा ना, दोघांमध्ये काय फरक आहे ते. 3 दुने 6, 4 दुने 8, दुप्पट दिसत आहे ना. 43 गुणला 2 86, 2 दुने 4 17, 2 दुने 4 17 दुने 34. पहा इकून इकडं दुप्पट आहे, इकून इकडे जातो म्हणजे दुप्पट, इथून इकडे जातो म्हटलं तर दुप्पट. आता पुन्हा इकून इकडे जा आणि दुप्पट करा. 6 दुने 12 2 हातचा 1, 8 दुने 16 17, 172 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए 172. एक्स इज द सिस्टर ऑफ वाय. एक्स इज द सिस्टर ऑफ वाय. एक्स ही वायची सिस्टर आहे. ओके, ठीक आहे. वाय इज मॅरिड टू झेड. वाय हे झेड सोबत मॅरिड आहे. वाय ही झेड सोबत मॅरिड आहे. वाय अँड झेड हॅव अ डॉटर. झेड आणि वाय दोघांना एक डॉटर आहे. आणि नेम इज 2x. डॉटर, एक मिनिट थोडं मला इथं कमी करू द्या. डॉटर ए आहे. ठीक आहे, चला वाचा. एक्स इज द सिस्टर ऑफ वाय. एक्स ही वायची सिस्टर आहे. वाय आणि झेड दोघंजण पती पत्नी आहे आणि ह्या दोघांना वाय झेडला एक डॉटर आहे आणि डॉटरचं नाव आहे ए. ठीक आहे, डॉटर म्हणजे मुलगी आहे, मुलगीचं नाव ए आहे. पहा मी गोल म्हणजे लेडीज आहे, माझ्यासाठी गोल म्हणजे लेडीज आहे आणि चौकोन म्हणजे बॉय ते जेंट्स आहे. ठीक आहे, परंतु इथं कुठेही जेंट्सचा उल्लेख नाही, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला सांग हे पती पत्नीपैकी एक जण जेंट्स आहे, परंतु माहीत नाही ना कोणतं जेंट्स आहे कोणतं लेडीज आहे. ओके, हाऊ इज अ रिलेटेड टू एक्स. हाऊ ए इज रिलेटेड टू एक्स. ए एक्स सोबत कोणत्या नात्यामध्ये बनलेला आहे. पहा एक्सचा म्हणजे एक तर ते बहिणीची मुलगी असेल किंवा भावाची मुलगी असेल, म्हणजे होणार तर ती भाषीच होणार ना. भाषी, आणि भाषी म्हणजे काय तर नाईस. ठीक आहे, नाईस म्हणजे भाषी. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म्ड युझिंग द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे, म्हणजे इथं जे शब्द आहे, इथं जे अक्षर आहे, या अक्षरांचा वापर करून या चारपैकी कोणता शब्द बनवता येत नाही ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. कॉल CALL, CAL आणि L बनवता येते. लॉजिक LO, हे पहा ना, कॉल आहे आणि हो हे पाहून घ्या ना पहिले. हे लॉजिक LOGIC, L आहे, O आहे, G आहे, I आहे आणि C. ठीक आहे, लॉजिक पण आहे. ओके, कृपा. ॲनॉलॉजी ANOL, ANOL OG, जीत आहे. व्हाय नाही ना, हा तर शब्द बनवता येत नाही. ठीक आहे, हा शब्द बनवता येत नाही. ॲनॉलॉजी हा शब्द बनवता येत नाही. ॲनॉलॉजी आहे का ॲनॉलॉजी आहे ते थोडी पाहून घ्या. नेक्स्ट, इफ P डिनोट्स डिवाइड भागाकार. P म्हणजे भागाकार असेल. Q डिनोट्स गुणाकार मल्टिपल. R डिनोट्स प्लस. S डिनोट्स मायनस. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ही संख्या. 18 गुणला 18 आणि Q आहे. Q म्हणजे आहे गुणाकार. 18Q 12, 18 इंटू 12, P 4 R 5. P म्हणजे भागेला 4, R म्हणजे होते प्लस 5, R म्हणजे होते प्लस आणि 5 S 6, R म्हणजे 5, S म्हणजे मायनस 6. चला ओके, चल 4 त्रिक 12, 18 त्रिक 54, 54 हे प्लस 5 आणि मायनस 6 म्हणजे मायनस 1 होते. आन्सर तुमचं किती तर 54 मायनस 1 53. ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर. इफ 4 + 3 25, 8 + 4 80, देन 3 + 2 इज किती पहा. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 + 9 25. ओके, तसंच इकडे पण पहा. 8 × 64 + 16, 6 × 10 0, हातचा 1, 6 2 8. ओके, मग 3चा वर्ग 9 + 2चा वर्ग 4, 9 13 तुमचा आन्सर आहे. ओके, पहा ॲज इट इज मित्रांनो हे प्रश्न घेतलेले आहे मी बॅचमध्ये जसे ते घेतलेले आहे. ओके, 4 8 32, 5 7 35. चला संपलं. 3 2 6, आन्सर तुमचं 35. ॲज इट इज जसे ते प्रश्न घेतलेले आहे. आता इथं गुणाकार घेतला मी ऑलरेडी तुम्हाला हा टाईप शिकवलेला आहे फ्री बॅचमध्ये. ओके, हा पण टाईप तुम्हाला मी शिकवूनच आहे. नेक्स्ट, गणेश स्टार्ट्स हिज जर्नी बाय. गणेश स्टार्ट्स हिज जर्नी बाय वॉकिंग 2 किलोमीटर्स टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, काय म्हणताय, गणेशने जर्नी स्टार्ट केली 2 किमी उत्तरेकडे जाऊन. ठीक आहे, चला. देन ही टेक्स राईट
टर्न अँड वॉक्स 1 किलोमीटर. उजवीकडे गेला आणि 1 किलोमीटर तो चालला तो. ठीक आहे, 1 किमी चालला. अगेन टेक्स अ राईट टर्न अँड वॉक्स 2 किलोमीटर. पुन्हा राईट टर्न घेऊन 2 किमी चालला. इथून 2 किमी, इथून तेवढं अंतर आहे ना, म्हणून इथून तेवढं 2 किमी अंतर. नाव विच डायरेक्शन ही इज फेसिंग. कोणत्या डायरेक्शनकडे ते तोंड आहे तर खाली म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण म्हणजे साऊथ. ऑप्शन नंबर सी इज युअर राईट आन्सर. ओके, सिलेक्ट द करेक्ट मेजरमेंट टूल ऑफ मेजरमेंट वॉटर रिलीज फ्रॉम डॅम. डॅममधून वॉटर रिलीज करण्यासाठी योग्य मेजरमेंट, योग्य युनिट कोणता आहे तर हे क्यूसेक आहे. ठीक आहे, डॅममधून पाणी सोडताना क्यूसेक या एककाचा वापर केला जातो. जे कोणी पेपर वाचत असेल इंग्लिश पेपर त्यांना माहीत आहे. ठीक आहे, मराठी बघा. स्थितीदर्शक भावाचक नामाचा पर्याय निवडा. स्थितीदर्शक, स्थिती कोणतं बघा, स्थिती म्हणजे गरिबीच आहे ना. ओके, एकदा चेक करू द्या. गरिबी. नेक्स्ट, वाटाघाटी या शब्दाचा योग्य तो शब्द समूह पर्यायातून निवडा. वाटाघाटी म्हणजे काय? खूप टोकावे मतभेद हे नाही होते, जमिनीवरून असलेले वाद नाही. वाटाघाटी म्हणजे मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणे. हो, ठीक आहे. वाटाघाटी म्हणजे काय तर झगडा मिटवण्यासाठी केलेली एक तडजोड. ऑप्शन नंबर डी, मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणे. ऑप्शन नंबर डी आहे का? पाहू एकदा. हो, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, अरेच्चा हे केवळ प्रयोग आहे. अरेच्चा म्हणजे शोकदर्शक आहे का? आश्चर्य, मला वाटते आश्चर्य असायला पाहिजे. ठीक आहे, एकदा चेक करून घेतो. आश्चर्य बरोबर. ओके, आश्चर्य इज अ राईट. आभाळाला कवेत घेणे, मोठे काम साध्य करणे. ठीक आहे, विविध प्रकारे अनुभव घेणे नाही, मूळ विषय सोडून नाही, खोटी शक्ती नाही. ठीक आहे, आभाळाला कवेत घेणे म्हणजे काय? खूप मोठं काम करणे. ऑप्शन नंबर सी, 84ला सी. मला एकदा चेक करू द्या. हो, ठीक आहे. नेक्स्ट, 85 बघा. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्याचा प्रकार होता. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य योग्य. हे संयुक्त वाक्य. ठीक आहे, संयुक्त कोणतं? समुच्चयबोधक संयुक्त वाक्य. मिश्र वाक्यासाठी काय असते? हे नाही का, जर तर पाऊस पडला तर मी नाचीन, पाऊस पडला तर मी शाळेत जाणार नाही, असं काहीतरी वाक्य ते मिश्र असते. ऑप्शन नंबर बी. ओके, चला. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द. सामुदायिक नाही, सामुदायिक हा असायला पाहिजे. सामुदायिक असायला पाहिजे. ठीक आहे, मी चेक करतो ना. सामुदायिक मला मराठीमध्ये 25 पैकी 23 भेटले होते, 21 आणि 22 भेटले होते मराठीमध्ये. ओके, आणि इंग्लिशमध्ये 23. सामुदायिक ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट, वाक्याचा शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते चिन्ह? अपूर्णविराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर अपूर्णविराम जो की असा असते. ठीक आहे, चला. तपशील म्हणजे काय तर पुढील ते नाही का, पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी रोल नंबरनुसार अटेंडन्स घेताना टीचरनं म्हटलं का पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी उभे व्हावे, तर डॅश देऊन करायचं. रोल नंबर 1, 2, 5, 7. ठीक आहे, अशा प्रकारचे काही वाक्य आहे ते. कुठेतरी रिकाम जागा आणि सहलीला जायचा बेत आमचा रद्द झाला. ओके, ठीक आहे. पर्यायातील वाक्यप्रकाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल. कुठेतरी रिकाम जागा आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. वजन पडणे, डोळे फिरणे, राम नसणे, माशी शिंकणे. हां, कुठेतरी माशी शिंकली आणि आमचा सहलीला जायचा बेत रद्द झाला. ठीक आहे, कुठेतरी माशी शिंकली. ठीक आहे, खालीपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते? राधो महानोर आहे का? नाधो महानोर आहे का? एकदा चेक करू द्या. ठीक आहे, 89ला महानोर आहे का? बघू द्या. हो, महानोर. ओके, क्वेश्चन नंबर 90. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. रिकाम जागा. या वाक्यातील आम्ही हा शब्द, आम्ही काय तर सर्वनाम. ठीक आहे, आम्ही सर्वनाम आहे. आम्ही सर्वनाम, आम्ही. नेक्स्ट झाले का? अरे झाले, 90 क्वेश्चन झाले. ओके, चला, इथे आपलं संपलेलं आहे. थोडा जास्त वेळ लागला, यामागचं कारण का तुम्हाला मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगितल्या. ओके, थँक्यू. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.